नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दिशा करिअर अकॅडमी आणि सरकारी नोकरी मराठी या दोन्ही आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो हा व्हिडिओ फार महत्त्वाचा असणार आहे उच्च न्यायालय भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर आता हा खास शिपाई पदासाठीचा व्हिडिओ आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शिपाई पदासाठी फॉर्म भरलेले आहेत आणि जे सेकंड आन्सर कीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांची सेकंड आन्सर की आल्यानंतर एक मेरिट लिस्ट जारी होईल आणि त्या यादीतील विद्यार्थ्यांना तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे. मग आता मुलाखत, आता काही लोकांना वाटत असेल हा काहीतरी प्रश्न विचारतील एक दोन आणि सोडतील. तर मित्रांनो, असं नाही आहे. तुम्हाला संपूर्ण तयारी करून जावी लागणार आहे. नेमके कोणकोणते प्रश्न विचारू शकतात याची सुद्धा माहिती तुम्हाला घेणं गरजेचं आहे, तरच तुमची ती पोस्ट आहे ती निघू शकते. ओके, जरी शिपाई पद असेल तरीही उच्च न्यायालयाचा शिपाई आहे, त्याला सर्वांगीण माहिती असणं गरजेचं आहे. त्याचा स्वभाव, त्याचं वागणूक ही सुद्धा चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं आहे, तरच त्याचं सिलेक्शन हे होऊ शकतं त्या ठिकाणी. सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल, 15 मिनिटांचा कमीत कमी होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत या व्हिडिओवर राहायचं आहे. जर तुम्हाला मुलाखत काढायची असेल, मुलाखतीतून पास व्हायचं असेल, तुम्हाला कुठली अडचण येऊ द्यायची नसेल, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, जेणेकरून सर्व बाबी तुमच्या क्लिअर होतील. आपण वेगवेगळ्या विभागांमध्ये प्रश्नांची मांडणी केलेली आणि कोणता प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो हे सुद्धा बघितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या हा व्हिडिओ पाहायचा आहे. ओके, तर मित्रांनो, उच्च न्यायालय भरती, बॉम्बे उच्च न्यायालय भरती म्हणजे शिपाई पदासाठी तुम्हाला कदाचित सिंपल आणि अतिशय मोकळे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. यामध्ये सर्वात आधी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तुमचं नाव काय. तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगू शकता. त्यासोबत मला जर विचारलं की तुमचा परिचय द्या आम्हाला, तर परिचय कसा देणार? तुमचं नाव सांगायचं आहे, तुम्ही कुठून आलेले आहात, सध्या कुठं राहत आहे, यासोबतच तुमचं शिक्षण कुठं झालेलं हे सुद्धा त्यांना सांगायचं. समजा माझी 10वी या ठिकाणहून झाली, मला एवढे टक्के होते. 12वी या ठिकाणहून झाली, मला एवढे टक्के होते. आणि ग्रॅज्युएशन अशा ठिकाणी मी केलेलं आहे, या युनिव्हर्सिटीमधून केलेलं आहे, मला एवढं टक्के आहेत. आता तुमचे जे प्रश्न असतील, जे उत्तर असतील, त्याच्यावर सुद्धा प्रश्न तयार करू शकतात. ते कसं तयार करणार आहे मी तुम्हाला शेवटपर्यंत सगळं एकदम डिटेलमध्ये सांगतो. फक्त व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा. तुम्हाला विचारतील तुमचं शिक्षण किती झालेलं आहे. तुम्ही जर म्हणले ग्रॅज्युएशन, मग ग्रॅज्युएशनमध्ये पुन्हा ते तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात की तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं आहे, या पोस्टसाठी जर 7वी पास इतकी पात्रता आहे, मग तुम्ही या पदासाठी अर्ज का केला? त्याचं ठोस कारण हे तुमच्याकडे हवं आहे. काय कारण द्याल तुम्ही? मी असंही म्हणू शकता की सर, माझं जरी शिक्षण झालेलं आहे तरी उच्च न्यायालयाच्या ठिकाणी काम करणं ही थोडी मोठी गोष्ट आहे, म्हणून मी त्या ठिकाणी अर्ज केला आहे आणि मला जॉईन होण्याची इच्छा आहे किंवा मला हे काम करण्याची फार इच्छा आहे, असं तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. तुमचे आवडी छंद सांगू शकता. मग आवडी छंद असे सांगा की ते समोरच्याला पटेल. उगाच काही नका सांगत बसू. व्यवस्थित सांगा त्या गोष्टी. पुढचं जर बघितलं, नोकरी आणि कामाच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुम्हाला विचारतील शिपायाचं मुख्य काम काय आहे, तुम्हाला माहिती आहे का? मग तुम्ही सांगू शकता हो माहिती आहे. फाईल ने आण करणं, त्यानंतर समजा एखाद्या ऑफिसर असतील, त्याचे काही काम असेल, त्यांचा टेबल साफ करणं असेल, त्यांच्या अजून काही इतर गोष्टी असतील, त्या सगळ्या तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे, असं तुम्ही उत्तर देऊ शकता. तुम्ही शिपायाची नोकरी का करू इच्छिता याचं उत्तर तुमच्याकडे हवं. उच्च शिक्षण झालेलं असतानाही शिपाई पदासाठी अर्ज का केला हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. ओके, हे प्रश्न ना तुम्ही लिहून घ्या मित्रांनो, किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा याची PDF आहे ना तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल ही PDF, तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तुम्हाला असाही प्रश्न विचारतील का तुम्ही इतके उच्च शिक्षित आहात तर तुम्ही केबिनची साफसफाई, साहेबांना पाणी आणून देणं, हे ते असे वेगवेगळे कामं करणार का तुम्ही? पोऱ्यासारखे कामं करणार का, असं विचारू शकता मित्रांनो. त्यामध्ये काही गैर नाहीये. तुम्हाला एक शिपाई म्हणून जॉब करताय, तुम्हाला त्या ठिकाणी पगार मिळतो, त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं जे काम आहे ते कमी नसतं. त्यामुळे तुम्हाला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात, ज्यामुळे तुमचा कदाचित डिमोटिवेट होऊ शकतात. मी असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि त्यांना असेच कॅन्डिडेट बाहेर काढायचे की ज्यांना एखादा प्रश्न विचारला
ते लगेच डिमोटिवेट झाले, त्यांना उत्तर जमलं नाही ना, मग असे विद्यार्थी लगेच बाहेर. त्याच्यामुळं तुमच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे रेडी पाहिजे. जर पुढे बघितलं जास्त वेळ थांबावं लागलं, सुट्टीच्या दिवशी यावं लागलं, तर तुमची तयारी आहे का? म्हणजे तुमचा समजा 10 ते 5 टायमिंग आहे आणि तुम्हाला जर जास्त वेळ थांबावं लागलं, आज एखाद्या केसची सुनावणी आहे, चला 7 वाजेपर्यंत थांबा, तर तुम्ही थांबणार का, असं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्यावेळेस तुम्ही काय उत्तर देणार? हे प्रत्येकाचं उत्तर आहे ना, हे वेगवेगळं असणार आहे मित्रांनो. मी तुम्हाला प्रश्न सांगतोय, उत्तर हे तुम्हाला द्यायचंय. सुट्टीच्या दिवशी यावं लागलं तर तुमची तयारी आहे का, असंही तुम्हाला विचारतील. मग तुम्ही काय उत्तर देणार आहे? हो सर, कधी जर गरज पडली तर मी येऊ शकतो. ओके, कधी जर मला जमलं तर येऊ शकतो, असं उत्तर देणारे असतात काही जण. पण तुम्ही जर मला सांगितलं तर मी त्या दिवशी येईल, असं जर उत्तर दिलं तर बघू ना पुढं काय करायचं काही नाही, बरोबर. तर ह्या पद्धतीचे उत्तर तुम्हाला द्यायचे. पुढे आहे मित्रांनो ड अ ब क ड ई सगळं आहे, भरपूर अजून प्रश्न आहेत. थांबा. पुढे जर बघितलं तर तुमचं व्यक्तिमत्व आणि स्वभाव कसा आहे हे ओळखलं जाईल. तुमच्या मते जर एखाद्या शिपायामध्ये कोणते गुण असावेत असं तुम्हाला विचारलं जाईल. मग तुम्ही शांतता, संयम, त्यासोबतच वक्तशीरपणा असेल, वक्तशीरपणा म्हणजे तुम्ही जे आज्ञाधारकपणा असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये असाव्या असं उत्तर त्यांना अपेक्षित असेल कदाचित. तुमचा सर्वात मोठा गुण आणि सर्वात मोठी कमतरता कोणती असंही विचारलं जाईल. म्हणजे तुमची एखादी चांगली गोष्ट सांगा किंवा एखादी वाईट गोष्ट सांगा, असंही सांगा. ओके, तर हा पण फार महत्वाचा क्वेश्चन आहे. आता जर एखाद्याला विचारलं तुमचा सर्वात मोठा गुण आणि सर्वात मोठी कमतरता कोणती ते सांगा, तर मोठा गुण काय असेल की मी सर्व कामे करू शकतो, बरोबर, हा माझा मोठा गुण आहे. सगळ्या पद्धतीचे कामं तुम्ही जे काम द्याल ते मी करू शकतो, हाच झाला तुमचा मोठा गुण. आणि सर्वात मोठी कमतरता कोणती आहे? आता ही कमतरता जर मला जर विचारलं तर मी काय सांगेल की सर्वात मोठी कमतरता माझी ही आहे की मी एका वेळी एकाच गोष्टीवर व्यवस्थितरित्या काम करू शकतो. मी 4 गोष्टींवर एकाच वेळेला काम करू शकत नाही. मी एका वेळी एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करून काम करू शकतो, एकाच गोष्टीवर केंद्रित राहूनच काम करू शकतो. एकच काम मला चांगलं करण्याची जी काही आहे सवय, त्याच्यामुळं हे तुमचं सांगू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. प्रत्येक उत्तर हे काही असं प्री डिफाईन असलं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला जास्तीत जास्त मनाप्रमाणे जे बोलता येईल ना ते बोलत चला. त्यानंतर जर ऑफिसमध्ये 2 कर्मचाऱ्यांमध्ये जर भांडण झाले तर तुम्ही काय कराल? मग तुम्ही भांडण सोडत बसाल की मग एकाची बाजू घेऊन दुसऱ्याला मारत बसाल की मग वरील अधिकाऱ्यांना सांगाल की वरचे जे काही तुमचे ऑफिसर असतील त्यांना सांगाल, कोणाला सांगाल तुम्ही? त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर द्यायचंय. असं प्रश्न विचारले जात नाहीत, पण याची तयारी करून ठेवा, हे मी तुम्हाला सांगतोय. 50 प्रश्न आहे, 50 प्रश्नांमध्ये कोणतेही 4 प्रश्न तुम्हाला विचारतील, त्या पद्धतीने तुम्ही ते बघा. तुम्ही वेळेचे पालन करता का, असे प्रश्न विचारत. मग हो करतो. मग कसे करता सांगा. वेळेचे पालन करणं म्हणजे काय? कामाच्या ठिकाणी वेळेवर येणं, कामाच्या ठिकाणहून वेळेवर घरी जाणं. त्यानंतर जर पुढे जर बघितलं, अजून साऱ्या महत्वाच्या गोष्टी की मी सकाळी या टायमिंगला उठतो, या टायमिंगला माझा व्यायाम असतो, या टायमिंगला मी नाश्ता करतो, म्हणजे मी वेळेचं पालन करतो. किंवा जर मला एखादं काम दिलं, मला एखाद्या ठिकाणी वेळेवर पोहोचायचं असेल तर मी या वेळेला आधीच निघतो, त्या वेळेवर पोहोचायचं हेच माझं टार्गेट असतं, असे तुम्ही सांगू शकता. टीम बरोबर काम करण्याची तुमची तयारी आहे का? आता टीम म्हणजे कोणती? शिपायांची टीम बरं का. टीम म्हणजे काय वेगळी काही टीम नाही, म्हणजे तुम्ही टीम मध्ये काम करू शकता का, म्हणजे तुम्ही एकत्रितरित्या काम करू शकता का, असे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. व्यावहारिक ज्ञान, कोर्टातील फाईल्स कसे सांभाळावे लागतात याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. त्यानंतर तुम्हाला विचारतील कॉम्प्युटरचं ज्ञान आहे का, तुम्हाला कॉम्प्युटर चालवता येतं का, चालू बंद करणं, फाईल शोधणं, एखादी गोष्ट डाउनलोड करणं, एखाद्या गोष्टीचं सेटअप करणं. आता भरपूर सारे विद्यार्थी असतात त्यांचं MSCIT झालेलं असतं, त्यांना कॉम्प्युटर वापरता येतं, त्यामुळे तुम्ही हो म्हणू शकता. हो म्हणले तर मग तुमचा तो अजून प्लस पॉईंट राहील की त्यांना अजून एक मल्टीटास्किंग स्टाफ मिळेल. आणि लक्षात घ्या, भरपूर केंद्र सरकारचे ऑफिस आहे, तिथं शिपाई पद नसतं, तिथं MTS म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ हे पद असतं. त्याला सगळं आलं पाहिजे, म्हणजे त्याला कॉम्प्युटर ऑपरेट करता आलं पाहिजे, फाईलची ज्ञान करता आली पाहिजे, असे सगळं कामं त्याला यावी असं त्या ठिकाणी लिहिलेलं असतं. तुम्हाला शिपाई पदाच्या जरी त्यासाठी तुम्ही आहात तरी तुम्हाला हे करावं लागेल. साफसफाईसाठी वापरली जाणारी साधने, आता तुम्हाला साफसफाई सुद्धा कधी कधी करावी लागेल, तर त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे तर ते तुम्ही विचारू शकता. डॉक्युमेंट्स जपून ठेवण्याचे महत्त्व समजता का, म्हणजे डॉक्युमेंट्स कसे जपून ठेवायचे काय याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का, किंवा जर का जपून ठेवायची याच्याबद्दल तुम्हाला माहिती का, असं तुम्हाला विचारू शकता. ओके, यानंतर आता मुंबई हायकोर्ट आहे. मुंबई हायकोर्ट हे कोणत्या मुंबईच्या भागामध्ये,
हे तुम्हाला विचारू शकतात. तर मग ते साऊथ मुंबईमध्ये मुंबईमधले तुम्हाला काही स्थळं माहिती आहेत का असंही विचारू शकता. यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आला आहात, तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याचं नाव काय आहे. त्यानंतर तुम्हाला एखादा जनरल नॉलेजचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे कोणता, की तुम्हाला सातपुडा पर्वतरांग माहिती आहे का, मग ती तुमच्या जिल्ह्यातून जाते का, सातमाळा पर्वतरांग माहिती आहे का, भीमा नदी कुठं आहे. जनरल नॉलेजचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणजे तुम्ही जर पेपर पास करून आलेला आहे तर तुम्ही पेपर पास करून आल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी माहिती का नाही याचं थोडं टेस्ट केलं जाईल, एवढं फक्त लक्षात ठेवा. तुमच्या जिल्ह्यामध्ये एखादी, समजा आता फॉर एक्झाम्पल मी नाशिकचा आहे, तर मला नाशिकमध्ये पंचवटी आहे, पंचवटीचं काय महत्त्व आहे. त्यानंतर चांदवडला काय आहे, सप्तशृंगी गडाला काय आहे, त्यानंतर त्र्यंबकेश्वरला काय महत्त्व आहे, अशा सगळ्या गोष्टी मला माहित पाहिजे. सिन्नरला आहे, सिन्नरचं गोंदेश्वर टेम्पल आहे, तर मग ते काय महत्त्वाचं आहे हे सगळं मला माहिती पाहिजे. ओके. यानंतर एखादं राज्य आहे, मग आपल्या राज्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहे, सॉरी आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत, राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत, हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर ह्या गोष्टी मित्रांनो करूनच ठेवा, तुम्हाला पुढील भरतीसाठी सुद्धा उपयुक्त ठरतात. त्यामुळेच आपण काय केलेलं आहे की जर आपलं चालू घडामोडीचा जे काही टॉपिक आहे त्याच्यावर आपण डेली व्हिडिओ टाकत असतो आणि विविध सरकारी नोकरीची जाहिरात पण आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन असाल तर मुंबई उच्च न्यायालय भरती म्हणजे मुलाखतीसाठी महत्त्वाच्या टिप्स सांगतो. स्वच्छता आणि पेहराव, तुमचे कपडे हे साधे पाहिजे. कोणी लाल भडक, पिवळे, काळे असे कपडे घालून येऊ नका. व्यवस्थित फेंट मधले कपडे तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाताना घालू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे विनम्रता पाहिजे. कुठल्याही व्यक्तीने जर तुम्हाला काही प्रश्न विचारला तर सर, मॅडम असंच म्हणा, कारण आपण शिपाई पदासाठी जाणार आहोत, आपण काही मुख्य न्यायाधीश नाहीये, त्यामुळे त्याच पद्धतीने आपलं अटायर पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे स्पष्ट आणि खरे उत्तर. हे बघा, तुम्हाला माहिती आहे की उच्च न्यायालय असं सेक्शन, असं विभाग आहे, त्या ठिकाणचे जे काही न्यायाधीश असतात किंवा कोणी असतं इंटरव्ह्यू घेण्यासाठी, त्यांना चुकीचं काही आवडत नाही, त्यांना खोटं आवडत नाही. तुम्ही जर त्यांच्याशी खोटं बोलले एखादा प्रश्न तर त्यांना लगेच ते कळतं. त्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित सगळे प्रश्नांची उत्तरं बरोबर द्यायची आहेत. एखादी गोष्ट नसेल तर नाही म्हणा, चुकीचं काही सांगू नका. ओके. त्यानंतर पुढचं जर बघितलं तर ते तुम्हाला विचारतील तुमचं कुठलंही काम करण्याची तयारी आहे का, तर तुमची ती मानसिकता ठेवा की तुम्हाला त्यांनी कुठलंही काम सांगितलं, त्यांनी सांगितलं जा रे 1 ग्लास पाणी घेऊन ये, तरी तुम्हाला ते घेऊन यावं लागेल. तुम्ही बघा, एखाद्या कॉलेजमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये शिपाई असतो, तो सगळेच काम करतो. फाईल ने आण करतो, एखादा डॉक्युमेंट आहे, एखादा नवीन GR आहे, तो ने आणचं काम करणं असेल, पाणी आणणं असेल, कोणी स्टाफ आलं, कोणी एखादा नवीन ऑफिसर आलं तर त्याच्यासाठी चेअर्स आणणे, साफ करणे, तिची केबिन असेल ती सुद्धा स्वच्छ करणे, अजून काही कामं असतील त्या केबिन बाहेर थांबणे असेल, असे सगळे कामं ते करत असतात. ओके. तर त्यामुळे आपल्याला हे काम जमलं पाहिजे, कारण आपण 30-35 हजार रुपये पगार घेणार आहे. ओके. तर एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. तुम्हाला कुठली बाब अशी वाटली की सर की हे प्रश्न तुम्ही म्हणजे अजून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला कुठल्या विषयाबद्दल माहिती हवी आहे ती सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. मी त्याबद्दल एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल. आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. ही जी काही PDF आहे पिऊन शिपाई पदासाठी मुलाखतीची, ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. धन्यवाद.